Now, next topic, evaluation. Evaluation म्हणजेच काय? उत्क्रांती. ह्या सृष्टीवर हे जीव निर्माण कसे झाले? उत्क्रांती. Evolution is a gradual change occurring in a living organism over a long duration. उत्क्रांती ही काय आहेत की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जैव आहेत, याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंज आहेत, हळूहळू बदल झालेले आहेत. occurring in the living organism over a long duration. याकरता कसं आहे, बराच कालावधी लागलेला आहे आणि हा अत्यंत सावकाश होणारा बदल आहे. दिस इज व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव. हळूहळू बदल होतो. आता बघा या ठिकाणी एवढीच अर्थ होतो की पहिले माणूस हे माकड होतो, त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. ते दोन हात पहिले मोठे होते ते छोटे झाले, दोन पार चालत झाली, शेपूट गेलं, कमरेतला वाघ गेला, हळूहळू ताट पाठीने चालायला लागला. मग हा जरा बदल होत गेला. पण हा बदल एकदम झाला का? नाही. याच्यामध्ये दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस आणि कशी एकदम हळूवार चालणारी प्रक्रिया आहेत. मग यातल्या स्टेजेस म्हणजे प्रत्येक पायरी बघा. ऑल द स्टेजेस इन चेंज occur in various components ranging from stars and planets in the space to biosphere present on the earth should be included in the study of evolution. मग याच्यामध्ये ग्रह तारे हे सगळे या ठिकाणी उत्क्रांतीमध्ये अभ्यासले जातात. Formation of new species due to change in specific characters of several generations of living organism as a response to natural selection is called as evolution. म्हणजे बघा या ठिकाणी की नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्य लक्षणांमध्ये अनेक पिढ्यापर्यंत बदल होत चालतात. जनरेशन म्हणजे काय? तुमची पिढी. ॲज रिस्पॉन्स नॅचरल सिलेक्शन. आणि ह्या प्रक्रियेवर काय नवीन जाती तयार होतात. यालाच काय म्हणतात? इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती असं म्हणतात. आता नक्की हे पृथ्वीवर सजीव निर्माण झाले कसे? पहिले काय होतं, नंतर सिंगल सेल आले, नंतर काय तुमचे मल्टी सेल्युलर कसे कसे आले आणि कुठून सुरुवात झाली हे आता खालच्या टॉपिकमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर 3.5 बिलियन इयर्स ॲगो म्हणजे 3.5 अब्ज वर्षापूर्वी. बिलियन म्हणजे काय? अब्ज वर्षापूर्वी. लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टन्स ऑन अर्थ. पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचं सजीव नव्हते. किती वर्षापूर्वी? 3.5. ॲट द बिगिनिंग सुरुवातीला there may have been only simple element. म्हणजेच का त्याच्यानंतर फक्त कुठले होते? साधी मूलद्रव्ये होती. सिंपल म्हणजे साधी. इन ओशियन, आणि ती पण कुठे होती? समुद्रामध्ये होती. अर्थ अँड सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड एरोनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. आणि मग त्याच्यानंतर त्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय. ऑर्गॅनिक म्हणजेच काय? सेंद्रिय. आणि इनऑर्गॅनिक म्हणजेच काय? असेंद्रिय. मग ह्या सिंपल एलिमेंट मूलद्रव्यापासून कुठल्या तयार झाले? सेंद्रिय आणि असेंद्रिय. कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. त्यापासून काही साधी आणि संयुगे तयार झाली. कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स. मग त्यानंतर जटिल कंपाऊंड कुठले झाले? गुंतागुंतीचे सेंद्रिय संयुगे. ते कुठले आहेत? मग प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड मे बी हॅव फॉर्म ओव्हर अ लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड. मग हे सिंपल कंपाऊंड साधे मूलद्रव्य जेव्हा सापडले त्याच्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर प्रोटीन म्हणजे प्रथिने, न्यूक्लिक ऍसिड हे पेशी या प्रकारचे काय आहेत की सिंपल कंपाऊंड बऱ्याच दिवसानंतर सापडले. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म इन मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग त्याच्यानंतर काय झालं? एक पेशीय प्राणी म्हणजे सेल म्हणजे पेशी सापडली. ते कशापासून मिक्सचर होत तुमचं? हे डिफरंट टाइप ऑफ
organic and inorganic compound. Number of this may have increased at cost of surrounding chemicals. त्याच्यानंतर बाह्य वातावरणातील असे अभिक्रिया झाल्यानंतर there may had been some different among the cell, and according to preserved natural selection, some may have shown good growth, some may have what pressures which could not adjust with the surrounding. म्हणजे जसा बदल होत गेला तसा सराउंडिंग म्हणजे वातावरण ज्यांनी मिळतं जुळतं घेतलं ते जिवंत राहिले, आणि ज्यांनी वातावरणाशी मिळतं घेतलं नाहीत असे जे पेशी आहेत किंवा असे जे स्पेसिस आहेत सजीव आहेत हे काय झाले, नाश पावले. याचं उदाहरण म्हणजे काय बघा, की समजून घ्या एखादा पेंग्विन पेशी कुठं जाते, तुमचे पोल्सवर राहतात. पोल्सहून त्यांना जर इथे आणलं कुठे वाळवंटामध्ये, मग या ठिकाणी काय होतं, ते जगतील का, नाही जगणार, कारण तिथल्या वातावरणाशी मिळतच घेणार नाही. अशा काही स्पेसिस होत्या की ज्यांनी वातावरणाशी मिळत घेतलं नाही, अशा स्पेसिस काय झाल्या, नाश पावल्या. हे तुमचं वाचून खाली कोरडा वगैरे. आता मेन जाऊया आपण कुठल्या आहे, theory of evolution. According to this theory, याचा काय, उत्क्रांतीचा सिद्धांत. First living materials, protoplasm has been formed in ocean. याचा अर्थ काय की ह्या थेरीनुसार पहिला जीवग्रह तुम्हाला कुठे सापडला, समुद्रामध्ये. इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम, जसा वेळ टाइम म्हणजे बदल होत गेला, त्याच्यानंतर काय सापडलं, युनिसेलुलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय वास्पा. काय सापडलं, ह्या जो होता प्रोटोप्लाझम जीवद्रव्याचं कसं रूपांतर झालं, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीमध्ये. ग्रॅज्युअली चेंज ऑक्युअर इन द युनिसेल्युलर organism from which larger and more complex organism were formed. मग एक पेशीपासून काय झालं, कालांतराने बदल होत गेला, मग त्याच्यानंतर काय झालं की लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स म्हणजे मोठ्या आणि जटिल होती काय लागल्या, तयार व्हायला लागल्या. ऑल दिस चेंज वर स्लो अँड ग्रॅज्युअली. हा एकदम बदल झालेला नाही, हा कसा आहे, स्लो अँड वॉट ग्रॅज्युअल, हळू आणि कसा आहे, वाढणारा आहे. ड्युरेशन ऑफ दिस ऑल चेंजेस ॲटमोस्ट 3 करोड इयर्स. त्याला किती वर्ष लागले, जवळजवळ 300 कोटी वर्ष लागले. किती वर्ष लागले, 300 कोटी. Changes and development in living organism had been all round and multidimensional, and this is led to evolution of different type of organism. Hence, this overall process is called as what, evolution. मग या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात, उत्क्रांती म्हणतात. ती कशी झाली, पहिला तुमचा प्रोटोप्लाझम होता, त्याचे युनिसेल्युलर चेंजेस होत गेले, स्लो अँड ग्रॅज्युअल. त्याच्यानंतर लार्जर मल्टी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर चेंज डेव्हलप होत गेले, नंतर लिव्हिंग सुरू झाले. अशा टोटल याला किती वर्ष लागले, 300 करोड इयर्स, 300 कोटी वर्ष लागले. मग देन प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम ancestors having different structural and functional organization called as what, evolution. मग याची रचना कशी आहे, भिन्न, आणि कार्य पण कसं आहे, भिन्न आहे. मग याचा विकास कसा होत गेला, त्यालाच काय म्हणतात, उत्क्रांती असं म्हणतात. मग हे नक्की झाले, पण याचे नक्की पुरावे लागतात की नक्की ही उत्क्रांती इव्होल्युशन झाली कसं. करेक्ट, देअर आर एव्हिडन्स. विदाउट evidence the science could not show any properties. So you can prove any type of theory or your progress, you can put it into what, your evidence. तिथं तुम्हाला evidence लागते. Okay, any experiment or any theory. Without experiment, without evidence, you cannot prove any experiment or any theory. So the next page, evidence of evolution, म्हणजे त्याचे पुरावे काय आहेत नक्की. आता की नक्की हे एक पेशीपासूनच तयार झालेले आहेत, याचे एव्हिडन्स आणि पुरावे या ठिकाणी आपल्याला सांगावे, अभ्यासायचे आहे. मग उत्क्रांतीचे
पुरावे. नक्कीचे पुरावे काय आहेत? मग याच्यामध्ये 5-6 पुरावे आहेत ते आपण वन बाय वन या ठिकाणी स्टडी करणार आहोत. Collective thing upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of change. म्हणजे मिळालेल्या पुराव्याच्या आधारे की उत्क्रांती म्हणजे सातत्याने बदलाची अखंड प्रक्रिया आहे. सातत्याने बदल होत आहे. प्रत्येक सजीवामध्ये, मानवामध्ये सुद्धा पहिले माकड तसं ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये कसं आहे, काही बदल होतात. हाऊ इट प्रूव्ह टू प्रूव्ह, पण याच्याकरता काय तुम्हाला सिद्धांत पाहिजे प्रूव्ह करण्यासाठी, दाखवण्यासाठी. मग फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ, म्हणजे तुमचे 5-6 प्रूफ आहेत हे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. टू द थिअरीज ऑफ मेन्शन अबव. पहिला आहे तुमचं मॉर्फोलॉजिकल इव्हेंट. याला मराठीत काय म्हणतात? बाह्यरूपी पुरावे. म्हणजे बाहेरून दिसणारे, डोळ्यांनी फक्त, इंटरनल नव्हे. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज अँड नोट सिमिलॅरिटी बिटवीन द ॲनिमल्स इमेज अँड प्लांट इमेज. 2 इमेज दिल्या आहेत. एक ॲनिमल इमेज आहे आणि दुसरी कुठली तुमची ही प्लांट इमेज आहे आणि ही कुठली ॲनिमल इमेज आहे. तर याचं आपण काय करायचं? ऑब्झर्वेशन करायचं आहे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ. या ठिकाणी तोंडाची रचना बघा कशी आहे. स्ट्रक्चर्स ऑफ नॉस्ट्रल्स अँड इयर्स. नाकपुड्या, नाकपुड्यांची रचना बघा कशी आहे. कानांची रचना, इयर पिन्ना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी. आणि शरीरावर काय त्याचे दाट केसांची रचना आहे. हे झालं प्राण्यांचं. सगळ्यांचं कसं बघा सारखेच आहे. मग या ठिकाणी बघा इन ॲनिमल्स व्हेरियस सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लिप शेप. पानांचा आकार बघा तुम्ही. या ठिकाणी आपण हे पान घेऊया. हे पानांचे आकार बघा कसे आहे. लिफ व्हेनेशन. लिफ व्हेनेशन म्हणजेच काय? तुमच्या या शिरा विन्यास, या शिरा. लिप पेटल्स. लिप पेटल्स म्हणजेच काय? पर्ण देठ. या ठिकाणी देठ असतं. या ठिकाणी याला काय म्हणतात? लिप पेटल्स. म्हणजे occurs in case plants. This indicates that there are some similarities in those group and hence it proves that their origin must be same. याचा अर्थ काय होतो की त्यांचं ओरिजिन असं आहे, सारखं आहे. म्हणजेच पूर्वज, उगम. ओरिजिन म्हणजेच काय? उगम. आणि कॉमन एन्सेंटर्स म्हणजे त्यांचे पूर्वज पण कसे आहेत? एकच आहेत. एकच पूर्वज. पूर्वज पण कसे त्यांचे? एकच आहे. यावरनं सिद्ध होतं. मग पहिला एव्हिडन्स काय दिला त्यांनी? मॉर्फोलॉजिकल, बाह्यरूपीय पुरावे. मॉर्फोलॉजिकल इव्हेंट्स नंतर त्यांनी सेकंड इव्हेंट दिला तुमचा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. याचा अर्थ शरीरशास्त्रीय पुरावे. लक्षात ठेवायचं सगळे व्यवस्थित. शरीरशास्त्रीय पुरावे. ह्युमन हँड, हाताचा पंजा, मानवी. 4 legs ऑफ ऑक्स म्हणजेच काय? तुमचे बैलाचा पाय, पुढचा पाय. पॅटिजियम ऑफ बॅट म्हणजे वटवाघळाचे चर्मपर. याला काय म्हणतात?
चर्मपर. आणि फ्लिपर ऑफ व्हेल, फ्लिपर म्हणजेच काय, पर. देवमाशाचं पर दिलेत, वटवळ चर्मपर दिलेत, बैलाचा पाय दिलेत आणि माणसाचा हात दिलाय. आता जर तुम्ही डिरेक्टली जर पाहिलं हे असं, तर याच्यामध्ये प्रत्येकात बदल दिसतो. तर याच्यामध्ये बदल, याच्यात बदल, याच्यात बदल, सर्वांमध्ये काय बदल आहे आपण बघूया. इफ यू केअरफुली ऑब्झर्व दॅट पिक्चर, देर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड, फोर लेग ऑफ स्लीपर ऑफ वेल अँड व्हॉट पॅटेजिम्स ऑफ बॅट. ऑब्झर्वेशन केल्यानंतर पण बघा या ठिकाणी सिमिलर यूज ऑफ इच दो स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्ट टू एनिमल्स. हाऊ एव्हर प्रत्येकाचं स्ट्रक्चर रचना कशी वेगळी दिसते आपल्याला, पण बघा या ठिकाणी हा शब्द फार महत्वाचा आहे. हाऊ एव्हर देर इज अ सिमिलरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स, पण मात्र त्यांच्या हाडांच्या रचनेमध्ये कशी आहेत, सारखे पण आहेत. बघा जॉईंट आहे सगळीकडे. सारखं आहे का सगळीकडे, एकसारखा सगळ्यांचा हात दिसतोय का, टॉप टू बॉटम एकसारखं नाही, हे कसे जॉईंट आहे सगळ्यांना. बोनी जॉईंट्स म्हटले त्या ठिकाणी. इन ऑर्गन्स ऑफ दोज एनिमल्स, दिस सिमिलरिटी इंडिकेट्स दॅट द एनिमल्स मे हॅव कॉमन एन्सेंटर. म्हणजे यांचे पूर्वज फरक काय होते, एकच पूर्वज होते. वरच्यामध्ये पण काय होते, एकच पूर्वज. इथे पण काय आलेले आहेत, एकच पूर्वज. लक्षात झालं. ॲनोनॉम पहिलं तुमचं कुठले, मॉर्फोलॉजिकल इव्हेंट्स मध्ये पण एकच पूर्वज आहेत, ॲनाटॉमिकल इव्हेंट्स मध्ये पण एकच पूर्वज आहे. आता वेस्टिजियल ऑर्गन, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे अवशेषांगी. अवशेषांगी म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये असे काही ऑर्गन आहेत की त्याचं आपल्याला काही चुकून नाही, पण तरी ते आहे, पण तरी ते आपल्या शरीरामध्ये आहे. त्याचा आपल्याला शरीरावर कुठल्याही प्रकारचा वापर करता येत नाही, यूज नाही. आता जर पाहिलं तुम्ही लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, मोठे आतडे, लहान आतडे, यांच्यामध्ये काय तुमचं हे अपेंडिक्स. अपेंडिक्सला मराठीत काय म्हणतात, आंत्रपुच्छ. आंत्रपुच्छ अपेंडिक्स जे आहेत याचा आपल्या शरीराला काही प्रकारचा उपयोग नाही. मात्र याचा उपयोग कोणाला आहेत, की जे प्राणी रवंथ करतात त्यांच्यासाठी. मग तरी आपल्या शरीरामध्ये आहे. याचं जर जास्त वाढ झाली ते काय करतात, नंतर कट करतात, अपेंडिक्सचं पण ऑपरेशन करतात, ते टोचायला लागतात. हे वेस्टिजियल प्रॉडक्ट आपलं हे झालं तुमचं ऑर्गन्स. इयर मसल्स, कानाचे जे आपले मसल्स आहेत, कानाचे जे स्नायू आहेत ते आपल्या कामाचे काय ते माकडासाठी, माकडांचे कान हलतात. आपले कान हलतात का, नाही हलत, आपल्याला उपयोगाचे नाही. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढा. असं नसं काय पण जेवढंच काम चालतं. अँड टेल बोन्स, याला काय म्हणतात, कॉकिक्स. काय म्हणतात, कॉकिक्स. याचा सुद्धा आपल्याला काही फायदा नाही. लक्षात. तर असे जे प्रकारचे बोन आहेत हे आपले कसं तुमचे वेस्टेजियल आहेत, म्हणजे वेस्टेज आहेत, त्याचा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, असो किंवा नसो. मग त्याच्याबद्दल आपण काय करूया, माहिती घेऊया. पहिलेच बघा यांनी काय म्हटलं वाक्याच्या सुरुवात मध्ये, degenerated or underdeveloped useless organs of organism are called as vestigial organ. याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही, युजलेस आहेत ते. In living organism, sudden development or new tissues or organs from living in changing environment is not possible. परंतु मी मानवामध्ये काय की आपण पहिले सांगितले की बदल हा हळूहळू होतो, स्लो अँड व्हॉट, ग्रॅज्युअल. मग ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत होती त्यावेळेस काही नवीन होती किंवा ऑर्गन लिव्हिंग जेव्हा बदल झाला, चेंज, त्यांच्यामध्ये बदल होऊ शकला नाही, पूर्णपणे बदल होऊ शकले नाही किंवा पूर्णपणे जाऊ शकले नाही. इन्स्टेड त्याऐवजी एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगोज ग्रॅज्युअल चेंजेस. ज्याच्यात आपल्याला बदल पाहिजे होता त्याच्यामध्ये मात्र काय झाला, बदल झाला. आणि काही असे ऑर्गन दिले ते थोडेफार तसेच मानवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये राहून गेले. Mostly a specific structures in the body is useful under the certain situation. However,
सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मी बिकम युजलेस और इवन हार्मफुल. मग आपल्याला कसं आहे ते हार्मफुल पण आहे आणि युजलेस आहे. मला बोललं मी अपेंडिक्स वाढलं तर आपण काढून टाकतो, ऑपरेशन करतो, हार्मफुल वाटायला त्याने आपल्या शरीराला परिणाम होतो का? कुठल्या परिणाम होत नाही. मग सच स्ट्रक्चर बिगेन टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच बघा मग याला काय म्हणतात की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजेच काय? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. इट टेक्स थाउजंड ऑफ इयर फॉर स्ट्रक्चर टू डिसअपियर. आणि हे जाण्यासाठी हजारो वर्ष लागले. आता ते कॉकीस होतं बघा, ते माकड आले. पहिले माकडांना काय त्या ठिकाणी शेप होतं, म्हणजे आपण ज्यावेळेस त्या रूपामध्ये होतो म्हणजे पूर्वज. हळूहळू शिफ्टी गेली, हे माकड अडकत झालं, कमी कमी होत गेलं, डिसअपियर झाली. परंतु ते पूर्ण गेलं का या ठिकाणावरनं? नाही गेलं, ते या ठिकाणी आहेच. आपल्यामध्ये नाहीये पण माकडात त्याचा उपयोग आहे. आणि लक्षात, त्यामुळे या ठिकाणी त्यांनी काय म्हटले बघा की such organs in different phase to disappearance in a different animal. Sorry, it takes thousands of years for structure disappear. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. Such organ, though non-functional as certain in a certain organism. आता हे जर पाहिलं तर आपल्या ग्रुप ऑर्गन्स नॉन फंक्शनल आहे, पण काही प्राण्यामध्ये फंक्शनल आहेत. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. मी तुम्हाला बोललो की अपेंडिक्स मानवाला कामाचं नाही, पण हेच अपेंडिक्स जे प्राणी रवंथ करतात, गाय म्हैस असेल किंवा गवत खाणारे प्राणी, त्यांच्यात ते उपयोगाचं आहे. इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम, त्यांच्यात ते वेस्टिजियल नाही आहे. मग पाठी मग अपेंडिक्स विच इज अनलेस टू ह्युमन, useless human, it is useful and fully functional organs in what ruminants म्हणजेच रवंथ करणारे प्राणी. हे कुठले तुमचे इथे लिहितो तुम्हाला मी याचा अर्थ. रवंथ करणारे प्राणी, त्यांच्यात ते उपयोगाचं आहे. सिमिलरली मसल्स ऑफ एअर पिन्ना विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ एअर पिन्ना. माकडाचे कान बघा हालतात, त्याचा उपयोग त्यांना आहे, आपल्याला आहेत का? नाही या एअर पिन्नाचा. व्हेरियस स्पेशल नॉर्मल टेल बोन्स, कॉकिक्स, विजडम टीथ, अक्कल दाडा, त्यांना माकड हाड म्हणतात. अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमन बिंग. जे आपल्याला काही कामाचे नाही ते आपल्यामध्ये काय प्रेझेंट आहे. हे जर पाहिलं तर हे उत्खनन होतं त्यावेळेस असे प्राण्यांचे अवशेष सापडतात, त्यावरून त्यावेळेचा काळ हा ठरवला जातो. तो कसा ठरवला जातो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. पॅलिनिओटॉलॉजिकल एव्हिडन्स. निओटॉलॉजिकल इव्हेंट्स. ओके, याला म्हणतात पुराजीव विषय पुरावे. क्वेश्चन मे अरेज इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असेल नक्की बघा, दॅट इन विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड इन मिलियन ऑफ इयर अगो. की कोणते जीव एवढ्या लाखो कोट्यवधी वर्षापूर्वी होते. हाऊ कॅन वी टेल दिस, आपण ते सांगू करू शकतो. नाव दिस सिक्रेट्स हॅज बीन हिडन इन अर्थ. हे सगळं कसं आहे, पृथ्वीच्या पोटामध्ये आहे, सत्य दडलेलं. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड टू द डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो. ब्युरिड म्हणजे दाबल्या जाणे किंवा गाडले जाणे.
इन फ्लड आले आहेत, आपत्ती आली म्हणजे पूर आला, भूकंप आला, ज्वालामुखी आला, याच्यामध्ये काय की बरेचसे असे असंख्य प्राणी की ते जमिनीखाली गाडले गेले. That remnants and impressions such organisms remain preserved underground. These are called as what? Fossils. यांना काय म्हणतात? फोसाइल्स म्हणजे काय? जीवाश्म. आणि यापासूनच काय होतं? फोसाइल फ्युरी तयार होतं. स्टडी ऑफ फोसाइल्स इम्पॉर्टन्स असतं टू स्टडी ऑफ इव्हॅल्युशन्स. म्हणजे की आता हे त्यांचं आयुष्यमान समजतं कसं की नक्की यांना 1000 वर्ष झाले का 2000 वर्ष झाले. याच्याकरता कार्बन टेस्ट असते. ती कार्बन टेस्ट म्हणजे कार्बन रेशो पण काढावा लागतो. मग कार्बन रेशो काय आहेत आपण या ठिकाणी करणार आहोत. कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल अँड प्लांट स्टॉप्स आफ्टर डेथ. याचा अर्थ प्राणी ज्यावेळेस मरतात त्यावेळेस ते कार्बनचं कन्झम्पशन म्हणजे कार्बन ग्रहण करणे थांबवतात. ग्रहण त्यावेळेस ते कार्बन ग्रहण करायचं करता थांबून जातं. सिन्स देन त्याच्यानंतर ओनली द डिकेन प्रोसेस ऑफ C14 ऑक्युअर्स कंटिन्युअसली. डिकेन म्हणजेच काय? रास. त्यानंतर फक्त त्यांच्या शरीरातला C14 हा जो कार्बन आहे हा फक्त ऱ्हास म्हणजे कमी व्हायचं काम सुरू होतं. ते पण कसं होतं? कंटिन्युअसली. परत तुम्हाला सांगतो मी की ज्यावेळेस ॲनिमल किंवा प्लांट डेथ म्हणजेच काय मरण पावतात, मृत पावतात, त्यावेळेस त्यांच्यातलं कार्बन ग्रहण करण्याची क्षमता काय होते? थांबून जाते. कार्बन ग्रहण करण्याची क्षमता थांबते, पण त्याच वेळेस C14 कार्बन 14 हे काय होतं? ऱ्हास व्हायला लागतं, करतो शरीरातून ते बाहेर पडायला लागतं. मग इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. हा जो C12 जो आहे कार्बन आहे हा काय तुमचा किरणोत्सारी नाही. त्याच्यामुळे हा C14 आणि C12 यांच्यात रेशोमध्ये काय व्हायला लागतो? फरक व्हायला लागतो, चेंज व्हायला लागतो. हा रेशो सारखा राहत नाही. लक्षात आलं तुम्हाला? पहिला परत सांगतो. प्राणी डेड झाल्यानंतर त्यांच्यातला कार्बन ग्रहण करण्याची क्षमता थांबते. त्याच्यातला C14 हा कार्बन का होतो? ऱ्हास व्हायला लागतो. C12 असेल, C12 हा काय तुमचा किरणोत्सारी रिॲक्टंट नाही, सॉरी एलिमेंट नाही. त्यामुळे C14 आणि C12 यांचे गुणोत्तर काय लागतं? बदलायला लागतं. द टाइम पास. पुढे वेळ जाईल तसं the death of animal and plant can be calculated by measuring the radioactive of C14 and the ratio of C14 to is present in their body. मग त्यावेळेस आयुष्यमान कसं काढतं बघा. या C14चा किती ऱ्हास झाला ते बघतात आणि ह्या दोघांचं गुणोत्तर काय करतात? रेशो शोधतात. म्हणजे C14 आणि C12 यांचा आत्ताचा रेशो काढतात आणि त्यावरनं ठरवतात. त्याला काय? दिस इज अ कार्बन डेटिंग मेथड. इट इज यूज टू वॉट पॅलिओन्टॉलॉजिस्ट अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फोसाइल्स अँड ऑर मॅन्युस्क्रिप्ट्स. याच्यावरनं त्यावेळेचं जीवाश्म हस्तलिखित वगैरे यांचं वय किंवा त्यांचा काळ अवशेषशास्त्रावरनं आपल्याला समजला जातो. समजलं? But once of the age fossil fuel has determined by such technique, it becomes easy to deduce the information about other first research organism. मग त्या कालमापावर त्या संख्येबद्दल आपल्याला माहिती मिळून काय जातं? सोपं जातं. It is seen that vertebrates have been slowly organized from invertebrates. मग अपृष्ठवंशी आणि पृष्ठवंशी प्राण्यांचं त्याच्यामध्ये काय होतं? उद्भव झालेला आपल्याला दिसतो. वर्टिब्रस म्हणजे पृष्ठवंशीय आणि इनव्हर्टिब्रस म्हणजे अपृष्ठवंशीय. बघा सगळ्यात पहिले हे काढले गेले इनव्हर्टिब्रस. त्याच्यानंतर ॲम्फिबिया पीसिस. ॲम्फिबिया पीसिस म्हणजेच काय? तुमचं सरीसृप वगैरे याच्यामध्ये येतात. सरीसृप येतील, उभयचर,
आणि काय मत्स्य, इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय. उराजीव महाकल्प याला काय म्हणतात, उराजीव महाकल्प. मिओसेजिक मध्यजीव महाकल्प. बघा पुरातन नंतर मध्यजीव आले, नंतर सिओझेनिक एरा म्हणजेच काय तुमचा नूतन जीव महाकल्प. ॲव्हिज आणि मॅमल्स, ॲव्हिज म्हणजे पक्षी आणि मॅमल्स म्हणजे सस्तन, जे प्राणी दूध पाजतात त्यांना सस्तन असे म्हणतात. रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप. या प्रमाणे स्ट्रक्चर आहे. आता या ठिकाणी बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्कस द कॅरेक्टर ऑब्झर्व. या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिले, डकबिल प्लॅटिप्लस, डकबिल प्लॅटिप्लस, लंग फिश आणि काय तुमचा पेरिपॅटस. आता या तिघांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सम प्लांट्स अँड एनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय, शारीरिक लक्षणे. बाय विच दे कॅन रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. असे काही त्यांची शरीर असते की त्या दोन ग्रुपमध्ये येतात. मग हेच दे आर कॉल्ड ॲज वॉट, कनेक्टिंग लिंक्स. त्यांना काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात. म्हणजेच काय, जोडणारे दुवे. याला काय म्हणतात मराठीमध्ये, दोन स्पेसिसला जोडणारे काय ते दुवे आहेत. दुवे. एक्झाम्पल पेरिपॅटस. आता एक्झाम्पल घेऊया पहिले पेरिपॅटसचं. कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी. याची बॉडी बघ कशी सेगमेंटेड आहे. इथून काय झालंय, सेगमेंट झालेले आहे. थिन क्युटिकल्स. थिन क्युटिकल्स म्हणजे त्यामध्ये बघा पातळ क्युटिकल्स म्हणजे उपचर्म. याचे चर्म कसे आहेत, पातळ आहेत. अँड वॉट, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. याच्यामध्ये काय आहेत की पॅरापोडिया म्हणजेच काय, संधिपात. पॅरापोडिया म्हणजेच पार्श्वपाद आहे, सॉरी पुढचे पाय. हे सगळं प्रेझेंट दिसतं. सिमिलरली लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय बघा, सेगमेंटेड बॉडी आहेत, खंडित शरीर आहेत, पातळ थिन क्युटिकल्स आहेत, अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन. पॅरापोडिया म्हणजेच काय, पार्श्वपाद आहे. सिमिलर टू द एनिमल शोज वॉट, ट्रॅचियल रेस्पिरेशन्स अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू द वॉट, अँथ्रोपोडा. या अँथ्रोपोडा गटामधील म्हणजेच अँथ्रोपोडा म्हणजेच काय, संधिपाद. ट्रॅचियल रेस्पिरेशन आहे म्हणजे श्वसन नलिका. इथे जाण्याला जागा नाही येत. श्वास नलिका. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, खुली रक्ताभिसरण संस्था.
कोणासारखे आहेत? अँथ्रोपोडाज म्हणजे सदनीपात प्राण्यांसारखे आहे. दिस इज दॅट द वर्ड पेरिपॅटस इज कनेक्टेड लिंक बिटवीन ॲनालिडा आणि अँथ्रोपोडा. आता ही जी वरची जी लक्षणं आहेत हे म्हणजे काय? सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल्स अँड पॅरापोडास हे तुमचं ॲनालिडाचं लक्षण आहे. आणि खालचं जे आहे ट्रॅच्युअल रेस्पिरेशन अँड ओपन स्पिरिट सिस्टीम ही कोणाची आहे? अँथ्रोपोडाची आहे. म्हणजे या दोघांमधलं काय झालं? हा प्राणी कनेक्टेड लिंक झालेला आहे. सिमिलरली डकबिल प्लॅटिपस, डकबिल प्लॅटिपस बघा, लेक एग्ज लाईक रेप्टाईल, तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे काय करतो? अंडी घालतो, साप वगैरे. मग अंडी घालतो बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स, परंतु त्याचं रिलेशन काय दाखवतो? मॅमल्स. मॅमल्स म्हणजे काय? सस्तन प्राण्याप्रमाणे. आता सस्तन प्राणी काय? मॅमरी ग्लँड म्हणजेच काय? दुग्ध ग्रंथी आहे. म्हणजे आपल्या पिल्लांना दूध पाजतात ते. पॉट हेअर्स आहेत म्हणजेच काय? केस आहेत शरीरावर. त्याच्यामुळे हा कोण झाला जोडणारा दुवा? कनेक्टेड कोण झाले? हे रेप्टाइल अँड मॅमल्स. कुठला? हा डकबिल प्लॅटिपस. दोघांचे त्याच्यामध्ये गुण आहेत. रेप्टाइलचे पण आहेत, अंडी घालतो, आणि मॅमल्सचे पण आहेत. लंगफिश. लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स. फुफ्फुसांद्वारे काय करतो? तो श्वसन करतो. आणि फुफ्फुसांद्वारे श्वसन कोण करतो? मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. विंगफिश पण तो कसा आहे? मासा आहेत. आणि आता ऍक्च्युली मासे जे आहेत, मासे कशा आलेले? कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. आणि हा मासा कशाद्वारे करतो? फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. लंगफिश परफॉर्म respiration with lung respect to the being fish. This example indicate that the mammals are evolved from reptile and amphibian form fish. आता फिशेस कुठल्या याच्यामध्ये? अँफिबियन गटामध्ये येतात. आणि हा कशामध्ये येतोय? रेप्टाईल. मग रेप्टाईल आणि अँफिबियन हे कसे दाखवतात तुम्हाला? शो मॅमल्स, सस्तन प्राणी. अशा प्रकारे जे काही प्राणी आहेत ते दोघांमध्ये काय असतात? दोघांचे लक्षण दाखवतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात. याच्या पुढचा टॉपिक जो आहे आपण काय करणार आहोत? नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. हा चॅप्टर थोडासा कसा आहे? हळूहळू घेण्यासारखा आहे. जास्त घाई करण्यामध्ये अर्थ नाही. थोडे थोडे टॉपिक काय करायचे? समजून घ्यायचे. लक्षात, हे सस्तन नाव आहे.